तर नमस्कार मैत्रिणींनो, तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. मी पारू तुमचं सगळ्यांचं स्वागत करते. तर मी आणलेली आहे अर्धा किलो गाजर आणि हिवाळा पण संपायला आलेला आहे. तर कधी तुम्ही गाजरचा हलवा करून खाणार, तर मी ही अर्धा किलो गाजर स्वच्छ धुवून घेतलेली आहे बघा. आणि मी यांना फक्त धुवूनच घेते आणि त्याची साल वगैरे काढत नाही, नाहीतर त्याचं सगळं कॅल्शियम चाललं जातं. आणि मी ही किसून घेणार आहे मस्त बारीक बारीक चाळणीने. तर ही गावरान गाजर आहे बघा. आणि ही ती फारम ते काय म्हणतात ते नाही येत मला, पण ही गावरान गाजरचा हलवा एकच नंबर लागतो आणि चविष्ट पण लागतो आणि खूपच गोड आहे. तर बघा, हा 4 लोकांसाठी मी गाजरचा हलवा बनवते आहे. आणि किसून पण बघा किती मस्त मोकळं मोकळं झालेलं आहे बघा. आणि ही रेसिपी एकदम सोपी आहे. जास्त वेळ न घेता आपली ही रेसिपी झटकन तयार होते. आणि कढाई ठेवलेली आहे, मस्त गरम झालेली आहे. आणि त्यामध्ये मी अर्धी वाटी तूप टाकलेलं आहे बघा. आपल्याला फक्त आता तुपात आणि फक्त दूध टाकून आपल्याला ही गाजर शिजवून घ्यायची आहे. जास्त वेळ न घेता आपली ही रेसिपी झटकन आणि पटकन होते. तर बघा, अर्धा कप, मोठा कप आहे तो पावशेरचा, त्याच्यातून मी अर्धा कप दूध टाकलेलं आहे. दुधाचं पण प्रमाण याच्यात काही जास्त लागत नाही. आणि 10 ते मिनटं मी त्याला मस्त वाफून घेतलेलं आहे. आणि बघा, आपला हलवा आता हा तयार झालेला आहे बघा. आणि मी त्यामध्ये अर्धीच वाटी साखर टाकणार आहे, कारण की ही गोड गाजर आहे खूप. ती फारमची कोणतीही म्हणतात ती नाही आहे. ही गावरान गाजर म्हणजे त्याच्यामध्ये साखरेचं प्रमाण पण खूप कमी लागतो. आणि मी एक खलबत्ता घेतलेला आहे छोटासा, आणि त्यामध्ये थोडेसे काजू आणि बदाम मी चादड ठेचून म्हणजे कुटून टाकणार आहे बघा. ते ताटात घेतले होतं ना, तर ते खूप आवाज करत होतं, म्हणून मी खाली ठेवलेलं आहे. आणि याच्यामध्ये मस्त बारीक झालेली आहे बघा. आणि बघा किती मस्त आता त्याला साखरेचं पाणी पण सुटलेलं आहे. आणि आता हे आपण ड्रायफ्रूट टाकून घेऊया आणि मस्त एकजीव करून घेऊया. आणि आता आपला हा मस्त गाजर हलवा तयार आहे. तर तुम्ही कधी करताय आता सांगा पटकन. आणि रेसिपी आवडली असेल तर तुम्ही पण नक्की घरी करून बघा. आणि रेसिपीला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका. तर चला, आता मुलीला आणि मिस्टरांना देते खायला. आणि कसं झालं आहे त्यांना विचारते. तर आणि कलर पण बघा किती सुंदर आलेला आहे. तर तुम्ही पण करून बघा आणि घरच्यांना खाऊ घाला गाजर